नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो नेर येथे आणि उद्या हिंद केसरी कासेगावचं मैदान संपन्न होते. मित्रांनो, बिंजोडचा बेताज बादशाह म्हणजे हिंद केसरी मथुर आज नेर येथे दाखल झालाय आणि उद्याच्या मैदानासाठी सज्ज आहे. उद्याचं नियोजन कशा पद्धतीने असणार, कशा पद्धतीने तयारी मथुरची करून घेण्यात आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, समीर भाई आहेत आपल्या समोर. भैया नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, एक मोठं मानाचं आणि हिंद केसरी मैदान उद्या संपन्न होते, कशा पद्धतीने तयारी करून घेण्यात आली? तयारी आपण चांगलीच केलेली आहे. मथुरची पण बैलाची तयारी केली, पहिला पण चांगला आहे, गाडी पण टॉपला पळेल आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे मैदान पण एक नंबर त्यांनी बनवले, फाटीबिटी पळाला एक नंबर आहे. खरोखर त्यांचं कौतुक मानावं लागेल कमिटीचं की त्यांनी एकदम टॉपचं मैदान पळण्यासाठी बनवलेलं आहे. बरेच प्रेक्षकांची इच्छा होती समीर भाईंना भेटा, समीर भाईंची बैठ घ्या. तुम्हाला पण बरेचसे प्रेक्षकांचे फोन येऊन गेले असतील. दादा नियोजन कसं आहे, काय? बऱ्याच जणांचे फोन आलेले, महाराष्ट्रातून आलेले, आपल्या अख्ख्या महाराष्ट्रातून, परत आपलं बुलढाणा जालन्यावरून बैलाचं 3 फेऱ्याचं नियोजन केलंय का तर केलंय म्हटलं आपण. उद्या कासेगावच्या मैदानाला जैन केसरीसाठी आपला बैल रेडी आहे उद्या पाहण्यासाठी. कासेगावला यापूर्वी किती वेळा मथुर पाहायला? एकदाच पळाला शिरसोडीच्या रायफल मध्ये. ते मैदान इथं आपल्या कारवे फाटीवर होतं जैन केसरीचं, पण आपण सीमेला मार खाल्ला. पण यावेळेस नक्कीच कमबॅक करू 100%. बर, पायरा पण जोरदार दिसतोय, नियोजन पण जोरदार झालंय. नियोजन एक नंबर केलंय आणि दादाने स्वतः केले. दादानं जास्त लोक घातले आता पायऱ्यात, दादाने स्वतः सगळं नियोजन केलेलं. बर दादा, वातावरण एक पॉझिटिव्ह असते मथुर ज्यावेळेस गोट्यावरती येतो. संपूर्ण जे मित्रमंडळी झाले वगैरे, तर त्यांचा कशा पद्धतीने आनंद असतो, तो एक वेगळा काय क्षण असतो. सगळ्यांचा जीव आहे बैलावर. बैला कधी येतोय गोट्यावर, बैल आला की 24 तास कंटिन्यू पोरं गोट्यावरच असते ती. मला जरा थोडं काम असल्यामुळे जरा थोडा बाहेर गेलो, त्यामुळे तुम्हाला पण वेट करायला लागलं, त्यामुळे तुमचं पण मी दिली. नाही, तुम्ही वेळ दिला याबद्दल तुमचे आभार. कारण मित्रांनो, दिवसभर काही ना काहीतरी बहिणीची कामं चालू असतात. एक म्हणतात ना की जिद्द आहे मथुरच्या पण मनामध्ये तीच जिद्द आहे, राहुल दादांच्या मनामध्ये पण तीच जिद्द आहे, आणि ती एक आपल्याला मैदानामध्ये दोघांची दिसते म्हणावं लागेल. दिसतं म्हणजे बैल जिद्दीच आहे. आता तुम्ही पहिल्यापासून प्रत्येक बाईट मध्ये लय सांगायचं नाही, पण बैलच जिद्द आहे. ज्यावेळेस मालकाच्या अस्तित्वावर येतं त्यावेळेस तो स्वतः करून दाखवतो. आणि आता पण बघितलं तुम्ही, त्या दिवशी 3 फेऱ्याचं मैदान झालं मुंबईत. गट सेमी कसा काय अंतरानं काढला, फायनलला अंधार पडला, त्यामुळे काय फायनल झालं नाही. गाडी चांगली पळाली. आमचे सोनू भूपतराव यांचा सिकंदर आणि मथुरची गाडी एक नंबर पळाली गाडी. काहीतरी 19-20 झाला असतं फायनलला, पण अंधार पडल्यामुळं सगळ्या बैल मालकांनी जरा विचार करून बैलांची काळजी घेऊन मैदान म्हणजे फायनल पळावं नाही, सामान दिलं सगळ्यांना. उत्सुकता भरपूर आहे. मी पायरा कोण आहे ते विचारणार नाही तुम्हाला, पण ती जोडी यापूर्वी पाहिली आहे का? नाही, यापूर्वी पळायला, उद्या पहिल्यांदाच पळणार आहे, पण चांगली पळाल गाडी म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादाने. आता तुम्ही मथुरला पाहताच पळताना की मातीचं राणे कशा पद्धतीनं तयारी वगैरे करून घेण्यात आली? कारण मी बघितलं दुपारी त्याला चालवायला पण नेलं, मला वाटतं ते 2-2.5 किलोमीटर चालवून पण आणलं. 2-2.5 किलोमीटर नाही, पण 1 किलोमीटर चालवला थोडा, आणि जरा मातीत उकरा सोडला 15 मिनिटं, उकरून नंतर बांधलाय. जास्त म्हणजे आरामावर ठेवलाय, कारण उष्णता जास्त आहे, हीट जास्त आहे, त्यामुळे बैलाला थंड असं वातावरण ठेवलं आहे. बर, एक प्रकारे तुम्ही सुट्टीला असता दादा, काय क्षण असतो तो, म्हणजे एक म्हणतात की ॲग्रेसिव्ह आहे मथुर, ज्यावेळेस मैदानामध्ये असतो तेव्हा तापट असतो, त्यावेळेस ते काय आव्हान असतं तुमच्या समोर? आव्हान म्हणजे झेंडे पडेपर्यंत माझ्या पण जीवात जीव नसतो की बैल थांबतोय का सुटतोय हातातून. पण माझा पण तेवढा त्याच्या विश्वास आहे की मी त्याला सोडू शकत नाही झेंडा पडल्याशिवाय, आणि व्यवस्थित मध्ये मग सुटतो बैल. पण जरा ॲग्रेसिव्हपणा करतोच बैल खाली मांडा, रागीट स्वभाव असल्यामुळं. एखादं क्षण आठवते का सुट्टीचा की बाबा ते खरंच त्यावेळेस तो क्षण पण त्याच म्हणजे खडतर हे होता, आणि त्यावेळेस सुट्टी प्रॉपर झाली आणि बैलाने यश प्राप्त केलं असं? मग तसं भारत केसरीच्या मैदानात वडीक केला. सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या सेमीला, आणि मथुर आणि लक्ष्मणराव होते, आणि गाडी उपळून पुढे आली. थोडा लक्ष्मणराव थोडा हल्ला, मथुरने उडी टाकली, गाडी पुढे पळून गेली, पण बैल आम्ही काय सोडून नाहीत. लिंगांना लक्ष्मण धरला आणि मी मथुर धरला. आमची पोरं होती टकुनाना, हनुमाभाऊ, संकेत, जाकी, सगळी पोरं होती, गौरव होता आमचा, सगळ्यांनी बैल धरला. बैल गाडी रिटर्न आणली, आणि सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या त्या सीमीत, आणि त्या टॉपच्या गाड्यात परत मग आडवा, मी पहिल्यांदा बैल आडवा भरून सोडला पुढनं समोरनं, आणि तो सेमी पास केला, आणि तिथं परत फायनल 1 नंबर केलं बैला. तो एक
क्षण आहे. आणि दुसरा म्हटलं तर बॅड लक माझं ह्याच्या मैदानात आपल्या फॉर्च्युनरच्या मैदानात फायनलला गाडी जास्तच अंधार पडला आणि अंधार पडला की श्रीनाथ केसरीला बैल जरा जास्त ॲग्रेसिव्ह होतो. बैल माझ्या हातातून सुटून बॅरिकेडला गेला. मी परत जाऊन उठून बैल धरला. परत मी बैल धरला की परत मला एक पूर्ण मुलगा धडकला. त्यात माझा हात जरा फ्रॅक्चर झाला. मी खाली पडलो. फायनलला दुसऱ्या मुलाने बैल सोडला. गाडी सगळ्यात शेवट सुटली. तरी पण बैलानं 2 नंबर पुष्पराज छोटा बच्चा घेऊन 2 नंबर केलं. पण त्यावेळेस तुम्हाला लागलेलं त्या मैदानामध्ये तरी पण तुम्ही त्याच जिद्दीनं गाडी त्यावेळेस सोडली मला वाटते. नाही सोडली नाही. मी शेजारी उभा होतो. कोण सुट्टी मेकर दिसतो का कोण दिसतंय का. मी इतक्या हाताला इंजुरी झालेली तरी पण गाडी बैलाची सुटेपर्यंत मी गाडीच्या कडेनेच फिरत होते. कोण सुट्टी मेकर चांगला दिसतो. मग ते वाटेगावचे आमचे एक मित्र होते त्यांनी बैल सोडला. आणि मला वाटतं त्या दिवशी गाडी पहिल्यांदा सुटून आलेली. फायनलला गाडी दोघांची सुटून आलेली. पुन्हा एकदा पळून त्यावेळेस नंबर केला. 2 नंबर केला त्यावेळेस. आणि अशीच एकदा रोहित पवारांच्या मैदानात कर्जतला सुटून आली फायनलला गाडी. परत माघारी परत 1 नंबर केला बैलानं. बरं, जेव्हा मोठी मैदान येतो त्यावेळेस म्हणजे म्हणतात ना की त्याचा फॉर्म अजून वाढतच चाललाय. म्हणजे जेवढी मोठी मैदान होतं तेव्हा नाराज कधीच करत नाही प्रेक्षकांना. नाराज करण्यापेक्षा जी म्हणतात मला म्हातारा झालाय त्यांना उत्तर देण्यासाठी तो पळतोय. जे म्हणतात ना म्हातारा झालाय आता त्याला काय गावतंय मग त्यांच्यासाठी पळतो. त्यांना उत्तर देण्यासाठी बैल पळतो की मी अजून म्हातारा झालो नाही. मी अजून थकलो नाही. मी काय आहे ती माझ्या धमक मी दाखवून देतो. ते कळतं का भावना आपल्या कळतात का प्राण्याला पण की बाबा. दादा तुम्हाला खरं सांगू का बैल एवढा हुशार आहे ना. बैलाला सगळं कळतं या. बैल एवढा हुशार आहे की बैलाला सगळं कळतं. आपण फेऱ्याला बैल न्याला तुम्ही 3 नंबर 4 नंबर जरी बैल घातला एखादा नंदी तर त्या नंदी बरोबर तेवढ्या माफात पळणार. पण शर्तीला आणि मैदानात मग त्याला कळतं की शर्यत आहे का मैदान आहे का फेरा आहे. एवढं बैल हुशार आहे. मग त्याला पण कळतं की बाबा आता आपण मैदानात आलो, सर्व प्रेक्षक बघतायत आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचं. आणि जिद्दीसाठीच पळतो. प्रेक्षकांच्या आशीर्वादासाठीच पळतो. दादांचा काय कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट झाला आता काय म्हणाले दादा त्या मैदानात. दादांचा मला त्या दिवशी फोन आला 20 तारखेला मला वाटतं 20 तारखेला गाडी घेऊन या आणि बैल घेऊन जावा घाटावर. आपल्याला असं ती मोठं मैदान करायचं जैन केसरीचं. मी गाडी घेऊन गेलो बैल घेऊन आलो. तर पायऱ्याचं काय मी नाही विचारलं दादांना. पण दादांनी म्हणले तुमच्या मनासारखा पायरा केलाय जावा तुम्ही बिंदास्तपणे. प्रेक्षकांना काय आव्हान कराल कारण मोठं मैदान आहे आणि भरपूर चाहते मथुरला पाहण्यासाठी उद्या कासेगाव मध्ये येणार आहेत. चाहत्यांना काय 100% बरंच मला पण चाहत्यांचा फोन आला. ते तुमचा आशीर्वाद खरोखर असाच आतापर्यंत जेवढं तुम्ही मथुरवर प्रेम केलं तसंच इथून पुढे मथुरवर दादावर प्रेम राहू द्या. आमच्या सगळ्या टीमवर तुमचं प्रेम राहू द्या. तुमचा आशीर्वाद राहू द्या सर्वांचा. आणि तुमच्या आशीर्वादानं अजून बैलाला आपल्या जोशीनं बैल पळू द्या. आणि निकाल रेषेच्या समोर वगैरे जरा थोडस सुट्टीला किंवा निकाल रेषेच्या समोर सहकार्य करावं जरा थोडं. सगळ्यांनी जरा सहकार्य करावं. कारण काय होतं आता पुष्पाच्या मैदानात तुम्ही बघितलं इतकं पब्लिक होतं की जरा खाली जायला बैलाला त्रास होत होता. फक्त तुम्ही जर सहकार्य केलं बैल तुमचाच आहे. सर्व प्रेक्षकांचा बैल आहे. जेवढे फॅन फॉलोअर आहेत त्याचे त्यांचाच बैल आहे. आमच्या दावणीला बैल असतो दादाच्या दावणी दादा मालक आहे म्हणजे आमचा बैल नाही त्यांचा बैल आहे. जेवढे महाराष्ट्रातले त्याचे चाहते आहेत त्यांचा बैल आहे. दादा पण आहेत. दादांचे 2 शब्द घेत. दादा सज्ज आहे मथुर उद्याच्या मैदानासाठी? 100% सज्ज आहे. 100% सज्ज. आणि काय अपेक्षा राहतील मथुर कडून उद्या? बस समीर दादा शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि असंच मथुर कायम प्रेक्षकांच्या इच्छेखातीर पळत राहील आणि त्याच ताकदीनिशी त्याच जोशामध्ये उद्या सुद्धा पळेल आणि गुलाल घेईल उद्याच्या मैदानाचा. आणि सर्व चाहत्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आहेतच. 100% तुमचा आशीर्वाद राहू द्या. बैला गुलाल पडणार उद्या आणि 100% तुमच्या आशीर्वादानं पडेलच. जेवढे पण नंदी येतील ते सगळेच आपले महादेवाचे नंदी असतील. सगळ्यांना जेवढे नंदी येतील त्यांना मी खरोखर शुभेच्छा देतो. बरं, पुढे आपण पाहतोय सर्जा. कसं नियोजन केलंय सर्जाचं? जरा थोडी इंजुरी झाली. सर्जाला जरा बेरूड झाला शेपटाला पण आता झाला व्यवस्थित. बर कव्हर झाला आता एकदम फ्रेश आहे सर्जा पण. हे गप सर्जा गपकी. सर्जाला कधी काढताय मैदानामध्ये? आता सर्जाला आता एक अजून 4-5 दिवस थोडा बांधून ठेवून लगेच काढायचा. तो झाला व्यवस्थित टकाटक मध्ये फ्रेश आहे. काय झालेलं त्याला कसं काय? थोडा जरा शेपटाला बेरूड झाला. पण झालाय आता सगळं कव्हर केलेलं आहे. बर, माग एक छोटस बछड दिसते
घरच्या गायचा पाठीमागच्या ह्याच्यात सुंदर बघितला ना आपण हा. घरच्या गायचा सुंदर पैदास त्या कुठली? सुंदरचा भाव आहे सुंदरचा भाऊ. हा हा. आणि दोन अडीच दादा मगाशी म्हणाले शरीर यष्टी जी आहे ती लहानपणीच्या मथुर सारखी दिसते. हो सेम चौक बघा तुम्ही त्याचा शेपूट पाय हा. फक्त कलर पांढरा आहे बरं. तर सेम तसंच आहे तोंड बिन आणि नामकरण झालंय का त्याचं? नाही अजून ठेवूया तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक चांगलं नाव त्याचं हा. मथुर प्रेमीने सुचवा नाव काय असेल ते. कमेंट आणि मध्ये सांगा 100% मित्रांनो जे कमेंट मध्ये तुम्ही सांगाल ते नाव ठेवूया आपण हा. आणि दादा काय म्हणाले दादा नामकरण करणार आहेत राहुल दादा हो नामकरण. दादा तर 100% करणारच आता येईल उद्या दादा संध्याकाळी गोठ्यावर आल्यानंतर आल्यानंतर हा. ठेवूया नाव तुम्ही कमेंट मध्ये खरोखर 100% सांगा हा. तेच नाव आपण ठेवूया वसराचं. मित्रांनो कमेंटद्वारे सांगा आणि नक्कीच भवितव्य कसं दिसतंय ह्याचं? वस्त्र तर चांगलं आहे जे पळायला लागते ते सगळं त्याकडे आहे. कान बारीक आहे शेपूट बघा हा. नक्या बघा छाती पण आत्ताच वसरला गळवून कमी आहे तोंड बिंड जे पळायला लागते ते सगळं आहे. आणि मला वाटते सेम गायीवरती गेले हा गायावरती गेले सेम घरचा साज तयार करताय तुम्ही करू 100%. हा? सर्जक केव्हा दिसेल आम्हाला मैदानात? सर अजून एक 4-5 दिवस झाले की मग एक फेरा काढून 100% सरजा पण आपण पळू मैदानात. बर बर चालतंय भैया, शुभेच्छा राहतील तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी आणि नक्कीच भवितव्य 100% आणि किती प्रेम आहे त्याचं दिसतंय पण तापट आहे वासरू असं तापट आहे जरा. कारण मला वाटते हा दुसरा माणूस आला की जरा थोडा इतरापणा करतो. नाही, पण आमची सवय असते 2च जरा महिन्याचं आहे. हो 2 महिन्याचं. पण किती जण लागतात त्याला हँडलिंग? 2 जण जातो बाहेर सोडून द्यायला. हा चालेल, शुभेच्छा राहतील आणि नक्कीच भविष्यामध्ये नाव करणार 100% वासरू. शुभेच्छा राहतील तुम्हाला.